विद्यार्थी मित्र नमस्कार. मागील काही व्याख्यानांच्या माध्यमातून आपण भूगोलशास्त्रातील सांख्यिकीचा वापर याची मांडणी करत आहोत. आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून अखंडित श्रेणीकरिता चतुर्थक विचलन काढण्याच्या पद्धतीची मांडणी करायची आहे. याकरिता आपणास भारतातील निवडक नद्यांची लांबी आणि त्यांची वारंवारिता याची आकडेवारी देण्यात आलेली आहे. दिलेल्या आकडेवारीचा वापर करून आपल्याला चतुर्थक विचलन आणि चतुर्थक विचलनाचा सहगुणांक काढायचा आहे. याकरिता प्रथम दिलेली आकडेवारी जी आहे ती उभ्या दिशेत कोष्टक स्वरूपात मांडून घेणे आवश्यक आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याची संचित वारंवारिता देखील काढायची आहे. जेव्हा आपण वारंवारितेची मांडणी केली तर ही वारंवारितेची मांडणी करत असताना संचित वारंवारिता काढण्याच्या पद्धतीची मांडणी आपण केलेली आहे. मी पुन्हा त्याच्यावर या ठिकाणी फोकस नाही करत, कारण तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जर संचित वारंवारिता कशी काढायची हे जर माहिती नसेल तर तुम्ही यापूर्वीचे माझे व्हिडिओ जे युट्यूबला देण्यात आलेले आहेत या व्हिडिओचा आधार घेऊ शकता. त्यानंतर लेट्स राईट द इक्वेशन हे एक वाक्य आपल्याला टाकायचं आहे आणि हे वाक्य टाकल्यानंतर या ठिकाणी सूत्र लिहून घ्यायचं QD इज इक्वल टू Q3 मायनस Q1 अपॉन 2 where QD is the quartile deviation, Q3 is the third quartile and Q1 is the first quartile. यासाठी सुरुवातीला आपल्याला एक वाक्य टाकावं लागणार आहे. लेट्स कॅल्क्युलेट द व्हॅल्यूज ऑफ Q3 अँड Q1. त्यानंतर लेट्स राईट द इक्वेशन हे एक वाक्य पुन्हा आपल्याला लिहून घ्यायचं आहे. म्हणून या ठिकाणी Q3 इज इक्वल टू L1 प्लस 3n अपॉन 4th आयटम मायनस CF अपॉन F इंटू I. या ठिकाणी पहा की ब्रॅकेट टाकण्याची एक स्पेसिफिक पद्धत घेतलेली आहे. हा एक कंस टाकला, कंसामध्ये आपण संपूर्ण सूत्र लिहित आहोत. 3 इंटू ब्रॅकेट n अपॉन 4 ब्रॅकेट कंप्लीट मायनस CF अपॉन F इंटू I हे सूत्र आपण लिहून घेतलेलं आहे. वेअर Q3 is the third quartile, L1 is the lower limit of the third quartile class, then n is equal to summation F. CF is the cumulative frequency of the previous class to the third quartile class. F is the frequency of the third quartile class and I is the class interval. तर या पद्धतीने त्या सूत्राचा अर्थ तुम्हाला लिहून घ्यावा लागणार आहे. त्यानंतर लेट्स डिटरमाइन द थर्ड क्वार्टाइल क्लास. त्यासाठी आपण सूत्र टाकलेलं आहे. हेन्स Q3 is equal to 3n upon 4th atom where Q3 is the third quartile, n is equal to summation F. म्हणून या ठिकाणी n ची व्हॅल्यू जी आहे ती 1203 आलेली आहे. n is equal to 1203. आता हे 1203 कसं आलं तर या ठिकाणी हे जे f दिलेलं आहे या f ची एकूण बेरीज केली समेशन f तर ती 1203 इतकी येते. म्हणून n बरोबर 1203 या पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे. लेट्स पुट द व्हॅल्यूज इन द इक्वेशन. आपल्याला सूत्रात किमती टाकून घेऊ असं एक वाक्य या ठिकाणी टाकायचं आहे. म्हणून Q3 इज इक्वल टू 3n अपॉन 4 पुन्हा आपण सूत्र लिहून घेतलं. हेन्स Q3 इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट 1203 डिवायडेड बाय 4th आयटम. हेन्स Q3 is equal to 3 multiplied by 300.75th atom. Hence Q3 is equal to 902.25th atom. In the given series, 902.25th atom lies in 982 cumulative frequency. Hence 1500-1700 is the third quartile class of the length of the rivers in India. आता या ठिकाणी पहा की 902.25 या संख्येचा जर आपण विचार केला तर ही संख्या 982 या संचित वारंवारितेत येते. त्यामुळेच 1500 ते 1700 हा तिसऱ्या चतुर्थकाचा वर्ग आहे. लेट्स राईट द इक्वेशन. हेअर Q3 is equal to L1 plus into bracket 3 again bracket in n upon 4th atom minus CF upon F into I again bracket कंप्लीट. या ठिकाणी Q3 बरोबर L1 अधिक, आता या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये आपण टाकून घेतलेले आहे. हे ब्रॅकेट टाकण्यामागे विशिष्ट हेतू आहे, कारण हे संपूर्ण गुणांकन झाल्यानंतरच त्याची L1 सोबत आपल्याला बेरीज करणं आवश्यक आहे. म्हणून लेट्स राईट द व्हॅल्यूज. आपल्याला याचे मूल्य लिहून घ्यायचं आहे. L1 बरोबर 1500 आहे, n बरोबर
1203 आहे. CF बरोबर 883 इतके आलेले आहे. त्यानंतर F बरोबर 99 आहे. I बरोबर 200 इतके आहे. आता या ज्या काही आलेल्या व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यूज आपल्याला सूत्रात टाकून घ्यायच्या आहेत. म्हणून अगेन आपण या ठिकाणी एक वाक्य लिहिलं, लेट्स पुट द व्हॅल्यूज इन द इक्वेशन. Hence Q3 is equal to 1500 plus 3 into bracket 1203 divided by 4 minus 883 divided by 99 multiplied by 200. Q3 बरोबर 1500 अधिक कंसामध्ये 3 पुन्हा कंसामध्ये आपल्याला घ्यायचे 1203 भागिले 4 कंस पूर्ण वजा 883 भागिले 99 गुणिले 200. आता सुरुवातीला या ज्या किमती आपण लिहून घेतलेल्या आहेत या देखील तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कारण आपण जी काही संचित वारंवारिता काढलेली होती ही संचित वारंवारिता 982 या संचित वारंवारितेत येत होती. आपलं आलेलं उत्तर जे 902.25 ही संख्या 982 या संचित वारंवारितेमध्ये येते. म्हणून आपण 1500 ते 1700 हा तिसऱ्या चतुर्थकाचा वर्ग निश्चित केला आणि त्याची खालची मर्यादा 1500 आहे. म्हणून L1 बरोबर आपण 1500 घेतलं. N बरोबर 1203 कारण N बरोबर समेशन F हा त्याचा अर्थ आहे. CF 883 CF चा अर्थ काय आहे? तिसऱ्या चतुर्थकाच्या वर्गाच्या पूर्वीच्या वर्गाची संचित वारंवारिता आणि पूर्वीच्या वर्गाची संचित वारंवारिता या ठिकाणी 883 इतकी येते. त्यानंतर F बरोबर 99 याचा अर्थ असा आहे की तिसऱ्या चतुर्थकाच्या वर्गाची वारंवारिता ती 99 इतकी आहे आणि I बरोबर 200 आहे. 100 ते 300 300 ते 500 याच्यामध्ये असणारा फरक जो आहे तो 200 आहे. म्हणून क्लास इंटरवल या ठिकाणी 200 इतके घेण्यात आलेले आहे आणि या दिलेल्या किमती आपल्याला सूत्रात टाकायच्या आहेत. या सूत्रात टाकल्यानंतर येणारं उत्तर जे आहे Q3 is equal to 1500 plus 902.25 minus 883 divided by 99 multiplied by 200. Again, hence Q3 is equal to 1500 plus 19.25 divided by 99 multiplied by 200. Hence Q3 is equal to 1500 plus into bracket 0.19 multiplied by 200. Hence Q3 is equal to 1500 plus 38. Hence Q3 is equal to 1538. Q3 बरोबर 1538 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. Again we will write hence Q3 is equal to 1538. Okay. After the due processing of the given data, it is observed that third quartile of the length of the river is 1538 किलोमीटर. दिलेल्या आकडेवारीवर प्रक्रिया केल्यानंतर हे लक्षात येते की नद्यांच्या लांबीचे तिसरे चतुर्थक हे 1538 किलोमीटर आहे. नाउ वी विल कॅल्क्युलेट Q1. Q1 is equal to L1 plus N upon 4th atom minus CF upon F into I. Again we will write the meaning of the equation where Q1 is the first quartile, L1 is the lower limit of the first quartile class, then N is equal to summation F, then CF is the cumulative frequency of the previous class to first quartile class, then F is the frequency of the first quartile class and I is the class interval. Q1 बरोबर पहिले चतुर्थक, त्यानंतर L1 बरोबर पहिल्या चतुर्थकाच्या वर्गाची खालची मर्यादा, N बरोबर समेशन F म्हणजे F ची एकूण बेरीज, CF बरोबर पहिल्या चतुर्थकाच्या वर्गाच्या पूर्वीच्या वर्गाची संचित वारंवारिता, F बरोबर पहिल्या चतुर्थकाच्या वर्गाची वारंवारिता आणि I बरोबर वर्गांतर. तर या पद्धतीने आपल्याला सूत्राचा पूर्णतः अर्थ आपल्याला लिहून घ्यायचा आहे. लेट्स डिटरमाइन द फर्स्ट क्वार्टाइल क्लास हे एक वाक्य आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. Hence Q1 is equal to N upon 4th atom, hence where Q1 is the first quartile and N is equal to summation F, where N is equal to 1203, where let's put the values in the equation. हे एक वाक्य आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. Hence Q1 is equal to 1203 divided by 4 atom. Hence Q1 is equal to 300.75th atom. Q1 बरोबर 300.75वी
संख्या in the given series 300.75th atom lies in 370 cumulative frequency. Hence 500-700 is the first quartile class of the length of the rivers in India. दिलेल्या श्रेणीमध्ये 300.75 ही संख्या 370 या संचित वारंवारतेत येते, म्हणून 500 ते 700 हा पहिल्या चतुर्थकाचा वर्ग आहे. आता हे जर आपण पहिल्या चतुर्थकाचा वर्ग निश्चित केलेला असेल तर पुढे आपल्याला पुन्हा पहिल्या चतुर्थक काढण्याचं सूत्र लिहून घ्यायचं आहे. हेन्स Q1 is equal to L1 plus N upon 4 minus CF upon F into I हे सूत्र या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. लेट्स राईट द व्हॅल्यूज. या ठिकाणी पहा L1 बरोबर आपण 500 घेतलं का तर आलेली आपलं जे काही उत्तर आहे पहिल्या चतुर्थकाची व्हॅल्यू काढलेली ही 300.75 आहे आणि 300.75 ही संख्या 370 या संचित वारंवारतेत येते, त्यामुळे 500 ते 700 हा पहिल्या चतुर्थकाचा वर्ग आहे. म्हणून L1 बरोबर या ठिकाणी आपण 500 निश्चित केलेला आहे. N बरोबर 1203 ऑलरेडी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. CF बरोबर 220. आता हे 220 कुठून काढलं तर पहिल्या चतुर्थकाच्या वर्गाच्या पूर्वीच्या वर्गाची संचित वारंवारता ही 220 इतकी येते, म्हणून या ठिकाणी CF बरोबर 220 आलेला आहे. F बरोबर 150. पहिल्या चतुर्थकाच्या वर्गाची वारंवारता 150 इतकी आहे, म्हणून या ठिकाणी 150 आपण गृहीत धरलेला आहे. आणि I बरोबर 200. I बरोबर 200 हे उत्तर आहे, कारण का जो काही दिलेला वर्ग आहे या वर्गांच्या मध्ये असणारं वर्गांतर हे 200च आहे, म्हणून आपण I बरोबर 200 हे टाकलेलं आहे. त्यानंतर एक वाक्य टाकायचं आपल्याला. लेट्स पुट द व्हॅल्यूज इन द इक्वेशन. आपल्याला या ज्या काही किमती आपण निश्चित केलेल्या आहेत, L1 बरोबर 500 असेल, N बरोबर 1203 आहे, CF बरोबर 220 आहे, F बरोबर 150 आहे आणि I बरोबर 200 आहे. तर या व्हॅल्यूज आपल्याला सूत्रात टाकून घ्यायच्या आहेत. म्हणून Q1 इज इक्वल टू 500 प्लस Q1 बरोबर 500 अधिक कंसामध्ये 1203 भागिले 4 वजा 220 भागिले 150 गुणिले 200. या पद्धतीने आपल्याला सूत्रामध्ये या किमती टाकून घ्यायच्या आहेत. या किमती या ठिकाणी टाकल्यानंतर म्हणून Q1 इज इक्वल टू 500 अधिक 300.75 वजा 220 भागिले 150 गुणिले 200 हे त्याचं उत्तर येतं. हेन्स Q1 इज इक्वल टू 500 अधिक 80.75. आता हे 80.75 कुठून आलं तर 300.75 वजा 220 केल्यानंतर येणारं उत्तर जे आहे ते 80.75 इतके आहे भागिले 150 गुणिले 200. आता 80.75 भागिले 150 केल्यानंतर येणारं उत्तर हे 0.53 आहे, म्हणून लिहित असताना हेन्स Q1 इज इक्वल टू 500 प्लस 0.53 मल्टिप्लाइड बाय 200. आता 0.53 ने मल्टिप्लाइड बाय 200 हे आपल्याला ब्रॅकेट मध्ये या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. हेन्स Q1 इज इक्वल टू 500 प्लस 106, कारण 0.53 ला गुणिले 200 केल्यानंतर या ठिकाणी येणारं उत्तर जे आहे हे येणारं उत्तर 106 इतके येते, म्हणून Q1 ची व्हॅल्यू जी आलेली आहे ती 606 इतकी आहे. आणि मग Q1 इज इक्वल टू 606 हे ब्रॅकेट मध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि एक वाक्य टाकायचं. आफ्टर द ड्यू प्रोसेसिंग ऑफ द गिवन डेटा इट इज ऑब्झर्व दॅट द फर्स्ट क्वार्टाइल ऑफ द लेंथ ऑफ द रिव्हर इज 606 किलोमीटर. दिलेल्या आकडेवारीवर प्रक्रिया केल्यानंतर हे लक्षात येते की पहिल्या चतुर्थकाचे मूल्य हे 606 किलोमीटर इतके आहे, किंवा भारतातील निवडक नद्यांच्या लांबीचे पहिले चतुर्थक हे 606 किलोमीटर आहे. तर या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी एक वाक्य टाकून घ्यायचं आहे. आतापर्यंत आपण काय केलेलं आहे तर फक्त Q1 आणि Q3 चं मूल्य निश्चित केलेलं आहे आणि आपल्याला जे काढायचं आहे ते क्वार्टाइल डेव्हिएशन काढायचं आहे. तर पहा Q1 आणि Q3 चे मूल्य निश्चित करून झाल्यानंतर आपल्याला एक वाक्य टाकायचं आहे. लेट्स राईट द इक्वेशन. आणि या ठिकाणी आपल्याला क्वार्टाइल डेव्हिएशनचं सूत्र लिहून घ्यायचं आहे. हेन्स QD इज इक्वल टू Q3 मायनस Q1 अपॉन 2, where QD is the quartile deviation, Q3 is the third quartile and Q1 is the first quartile. Hence QD is equal to 15
438 मायनस 606 डिवायडेड बाय 2. कारण या ठिकाणी Q3 चं मूल्य आपण 1538 निश्चित केलेलं आहे. Q1 चे मूल्य 606 निश्चित केलेले आहे. म्हणून 1538 वजा 606 भागिले 2 आलेले उत्तर. म्हणून QD बरोबर 932 भागिले 2. येणारं फायनल उत्तर जे आहे हे QD इज इक्वल टू 466. क्वार्टाइल डेव्हिएशन काढून झाल्यानंतर आपल्याला कोइफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन काढायचं आहे. त्यासाठी पुन्हा एक वाक्य टाकायचं आहे. लेट्स राइट द इक्वेशन ऑफ द कोइफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन. हेन्स कोइफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन इज इक्वल टू Q3 minus Q1 divided by Q3 plus Q1. Hence coefficient of quartile deviation is equal to 1538 minus 606 divided by 1538 plus 606. Hence coefficient of quartile deviation is equal to 466 divided by 2144. Hence coefficient of quartile deviation is equal to 0.21. तर या ठिकाणी चतुर्थक विचलनाचा सहगुणांक हा 0.21 असा आपण निश्चित केलेला आहे. पुन्हा या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन इज इक्वल टू 0.21 असं लिहायचं आहे आणि हे लिहिल्यानंतर त्याला आपण ब्रॅकेट टाकून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद. आपल्या काही शंका असतील तर विचारायला हरकत नाही.